कार्यक्रमाच्या निमित्तानं जसे कलाकार येतात तसे प्रेक्षकही येतात. त्यातल्या काही प्रेक्षकांना, निवडक प्रेक्षकांना आम्ही काही प्रश्न विचारण्याची संधी देतो. काही प्रश्न आहेत का कोणाच्या मनात? सर हां, आपण बोला. कुठून आला आपण? मी मुंबईचाच आहे. ओके, मुंबईचेच आहात. मला सोनियाजींना विचारायचं आहे की ओके. एक मिनिट, सॉरी. गावात हे हाय, बोल. कशी आहेस? नाही ग, मला पण येते ना आठवण. अरे हे काय, तुझाच फोटो घेतलाय मी समोर. हॅलो हॅलो. हो, yes. हॅलो, जरा बोलू द्या ना त्यांना. थांबा ना जरा 2 मिनिटं. नाही अरे. नाही, इथे अरे कार्यक्रम चालू आहे. इथे प्लीज जरा थांबा. हो हो. हे काय? अगं नाही, इथेच आहे मी. एक मिनिट. हे काय आहे? हे काय हा? हे काय आहे? काय माझा कार्यक्रम आहे, चला हवा येऊ द्या. हा, ते चला जाऊ द्या हवा असं. हा नाही. हॅलो. हो, हा हा, हॉरर आहे काहीतरी. हॉरर नाही आहे कार्यक्रम, विनोदी आहे. उद्या भेटशील? उद्या भेटशील. त्यांना सांगा ना कोणीतरी. अरे हा, हा. ओ, उद्या भेटा ना त्यांना प्लीज. यांना सांगा, यांना. मी करतो. एक 5 मिनिटात फोन करतो. हे जर आठवतंय हाय काय ते. हे. एक मिनिट. हॅलो. सॉरी. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर बसा, नाही तर चालते वा. हे बघा, हे महत्वाचं आहे. हे काय नेहमीच होतं तुमचं. हा. हे परत मिळणार आहे का? तुम्ही देणार आहात का मला कोण गर्लफ्रेंड? थांबा ना जरा. प्रश्न विचारायचा तर विचारा लवकर. विचारतोय प्रश्न. टेन्शन कशाला का रागवताय? थांबा जरा. प्रेमाने सगळं जिंकताय तो. चला. हा, तर मला सोनियाजींना विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा नाचता, डान्स करता, तेव्हा म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? असं. हा, बोल. नाही, इथेच आहे. अरे नाही यार, बस इथे नको. मी ना इथे नाही, प्लीज इथे. अरे बर समजावा त्यांना जरा कोणतरी. अरे हा, नेहमीच असतं. अरे हा काय माणूस आहे? हा ग, काय गे लबाड. चांगला TRP घालवला तुम्ही. तर जांभूळ आख्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं नंदेश उमप आणि उदेश उमप आमच्याकडे आलेले होते. पण पुढील कार्यक्रमाला त्यांना जायचं असल्या कारणानं आत्तापुरती आम्ही त्यांना रजा दिलेली आहे. पण पुन्हा ते लवकरच या मंचावरती येतील. एकदा जोरदार टाळ्या नंदेश दादा आणि उदेश दादासाठी झाल्या पाहिजेत. ज्याला प्रश्न विचारायचा नीट विचारत. मोबाईल सांगायचं बंद. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? हा, तुम्ही विचारा. तुमचे बरं दिसतो चेहरा. मला म्हटलं आपल्या म्हटलं ह्या म्हटलं संपदा ताई म्हटलं त्यांना म्हटलं विचारायचा म्हटलं काय प्रश्न. काय मला ते हे करतात आपला प्रोग्रामचा करतात म्हटलं आपलं निवेदन. हा. बऱ्याच म्हटलं बघितलं म्हटलं मी काय करताना त्यांना आपलं निवेदन. हा. तर मला सुद्धा म्हटलं करायचं आहे प्रोग्रामचं आपलं निवेदन. तर मी म्हटलं काय करू? कुणाला करायचं निवेदन? मला म्हटलं करायचं आपलं म्हटलं काय निवेदन मला स्वतःला मला. तर त्याच्यासाठी म्हटलं काय करू? म्हटलं आपली काय तयारी काय म्हटलं. तुमच्या 2 वाक्यांच्या मध्ये ब्रेक आपोआप घ्यायला सांगा डिरेक्टरला. नाही, त्याच सोडून द्या. मी काय करायला मी तेच म्हणते की त्याला आपोआप ब्रेक घ्यायला सांगा, म्हणजे तुम्हाला ब्रेक मिळेल या जागी. तुम्ही प्रॅक्टिस करा. निवेदन करायचं तर प्रॅक्टिस चांगलं करा. भरभर बोलायला शिका जरा. मी कोणाला घाबरू नये का? बरोबर. माझी बायको म्हणते की तुम्ही खूप बरोबर बोलता, थोडं स्लो बोला. तुम्ही बरोबर बोलता, स्लो बोला असं बायको म्हणते. माझी बायको म्हणते. कुठे बायको? हे काय अच्छा, ही बायकोच आहे. त्यांना सांग. तुम्ही का तसं करता त्यांना? ते व्यवस्थित बोलतात ना, कदाचित तुम्हाला घाबरून बोलत असतील. हा, तिथे आपलं त्यांना म्हटलं काय तुला म्हटलं इथं काय इथे येऊन आपलं म्हटलं काय करायचं भांडण नाही. तुला म्हटलं करायचं इथं आपलं भांडण.
सांगा तुमचं एकमेकांना तरी कळतं आयुष्यात? 4 चौघात म्हणलं आपलं करू नका. 30 वर्ष नाही सांगा. हा 30 वर्ष कळलं मला ते 30 वर्ष कळलं. त्यांचं म्हणलं काय काय दोष आहे का म्हणलं? त्यांचं म्हणलं काय म्हणलं दोष काही बोलता का चला अरे ही भांडणं घरी करा रे. निवेदन ह्या म्हणलं कार्यक्रमामध्ये मला शिकायचं म्हणलं आपलं घेतली तुम्ही घेत नाही ठीक आहे तुम्ही करता ना, तुम्हाला बघता. घरी म्हटलं मी काय घाबरलो तुम्ही तर माझं हा तुम्ही विचारा. सर हा. माझा प्रश्न टॅलेंटेड आहे सर. ते कळतंय चेहऱ्यावरून. बोला. थँक्यू सर. हा सर मला नकुल घाणेकरांना विचारायचं आहे. नकुल घाणेकरांना सर विचार. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी खूप सॉलिड आहे सर. हा. म्हणजे तुम्ही स्टेजवर जाण्याआधी असं व्यायाम वगैरे करता का, एक्सरसाइज वगैरे करता का? असं ऐकलंय हा मी म्हणजे पण मला ऐकलंय. असं वाटतं की तुम्ही करत असणार असं. तर मला विचारायचं आहे तुम्ही असं काय प्रेझेंट करण्यासाठी स्वतःला करता असं? स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी व्यायाम करतो, जिमला जातो. मग डान्स हा एक व्यायाम आहे, त्यामुळे तुम्ही डान्स पण करू शकता, तो एक व्यायाम असतो. हा सर मी करू शकतो पण बघायला कोण तयार नाही. पण सर एक ऑडियन्स म्हणून, एक सच्चा ऑडियन्स म्हणून मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट देऊ इच्छितो सर. गिफ्ट तुम्ही देणार आहात? हा तर वा वा. मी स्टेजवर येऊ शकतो का सर प्लीज? या या या. थँक्यू. एक मिनिट हे ओळखीचं नाही वाटत तुला? हे माझं आहे. हे तुझंच आहे? हे तुम्ही कुठून उचललं? नाही सर मी त्यांच्या तुम्ही उचललं कुठून त्यांचं ते? तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करत होतात? काय करत होतात? मी तुम्हाला हे यांना बाहेर काढायत आणि माझ्या रूम मध्ये नाही जाते सर तुमचे मी ऑडियन्स. तुमच्यासाठी एवढा गिफ्ट आणलं सर तुम्ही काय करायला लागला असं? हे माझंच आहे, गिफ्ट नाही तुमचं. पण तुम्हाला दिला ना परत घेऊन गेला का घरी माझ्या? दुसरं का नाही दिलं? हे सर मी म्हणलं मला राहू दे ना एक. तुम्हाला कशाला व्यायाम करायला? नाही नाही घरात नारळ फोडायला कामाला येतील ना. थँक्यू सर तुमच्याकडनं मला चांगलं गिफ्ट मिळालं. आय लव्ह यू सर. हे पण मला सर. हा तुम्ही थोडा वेळ व्यायाम करा. हो थँक्यू सर. ह्यानी काय फोडायचं? होय, हो. मला परचुरे काकूंना प्रश्न विचारायचा तुझे काकूंना प्रश्न विचारायचा. बर. परचुरे काकू हा. मी असं ऐकलंय की तुम्ही चांगले चांगले पदार्थ बनवता, जेवणाचे पदार्थ बनवता. स्पेशल काय बनवता ते सांगा. स्पेशल काय बनवता म्हणजे चांगला आयटम कोणता आहे म्हणजे खाण्यातला? फिश बनवते, खेकडे बनवते हा आणि काय तुझा सगळ्या जीव केवढा किती? हा बस की बस फिश बस झालं ना तुला. नाही मला एक प्रश्न आहे. प्रश्न? हा मग प्रश्न विचार. हा तो प्रश्न असा आहे की तुम्ही मला सकाळी सकाळी शाळेत जाताना डबा बनवून द्याल का? माझी आई खूप भंगार जेवण बनवती हो. तिच्या हाताच्या चपात्या खाऊन खाऊन पार दात पडून गेले. मी लहानपणीच म्हातारा झालोय. आता लग्न पण होणार नाही. लग्नाचं पडले खायचं बघा ते. हा अशी म्हातारी लहान मुलं येत जाऊ नका. हा आपण विचारा. म्हणजे सगळ्यांना मी सगळ्यांचा फॅन आहे. मला खूप आवडतात ती माणसं. म्हणजे कार्यक्रम बघतो मी. आणि मला असा प्रश्न विचारायचा आहे. वा वा. हे संपणार आहे कधी? हा? हे संपणार आहे कधी? याला काय अर्थ आहे? म्हणजे कार्यक्रम संपणार मग निलेश साहेब मेकअप काढायला 1 तास, त्याच्यानंतर पुण्याला, मग सासवडला. नाही नाही तुमचा प्रॉब्लेम काय आहे पण? माझा प्रॉब्लेम म्हणजे यांना सोडून मग मी घरी जातो ना. का यांना सोडून का जाता मी म्हणजे? ड्रायव्हर आहे त्यांचा. निलेश साबळे सरांचा ड्रायव्हर आहे? आई शपथ. एवढ्या मोठ्या माणसाचा ड्रायव्हर आणि एवढे फालतू कपडे? हे त्याचे आहेत, माझे तो घालून बघ. आज शेवटचा दिवस तुमचा. नोकरीवरून काढून टाकणार मी तुम्हाला. हा शेवटचा दिवस नोकरीचा. उद्यापासून यायचं नाही. पगार दिला का 2 महिने? पगार नाही, काही नाही राहतो. हा शेवटचा दिवस. उद्यापासून नोकरीवर यायचं नाही तुम्ही. बस झालं. काय याचं? आता जातो. चावी निघा तुम्ही. चावी देतो पाठवून. जा घरी. कसं जायचं?